सो गाइज नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपल्या चॅनलचं नाव आहे द रोमिओ. तर रोमिओसाठी आपण स्पेशल अशी आज गोष्ट मागवली आहे, ती म्हणजे सिंटॅक्सचा हझर्ड, कोणी बोलू शकतं फ्लॅशर. आणि हा हझर्ड अजूनपर्यंत यूट्यूबवरती कुणीही मागवलं नाही आहे, कारण मी कालपर्यंत बघतो. हा वर्जन 6 न्यू अपग्रेड विथ 3 इयर्स वॉरंटी केस, 7 म्हणजे 3 वर्षाची वॉरंटी सोबत आला आहे. आणि अपग्रेड आहे, म्हणजे जो पहिला वर्जन 6 होता त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. मी तुम्हाला क्लिअर पण करेन. तर हा वर्जन 6 आहे, स्टॉकमध्ये नव्हता. स्टॉकमध्ये आल्यानंतर कसा परचेस करायचा, कधी स्टॉकमध्ये आला त्याचा मी व्हिडिओ टाकला आहे. थोडीफार याची माहिती पण दिली आहे की कसा परचेस करायचा, वेबसाईटची लिंक पण दिली आहे. तर याच्या आधी जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. तर हा 3 वर्षाची वॉरंटी आहे आणि हा माझ्या गाडीसाठी आहे. तर तुम्हाला एक असा नवीन चांगला असा एक उपयोग सांगता याचा, त्यामुळे तुम्हाला आता प्रत्येक गाडीसाठी शोधावं नाही लागणार. त्यांनी दिलं आहे, मला अजून काही याच्यावरती भरोसा नाही वाटत. तो ओव्हरराईडचा अर्थ म्हणजे तुम्ही जर काय काय ना खूप कन्फ्युजन असतं. मी कमेंट वाचतो की आम्ही राईट लेफ्ट इंडिकेटर दिल्यानंतर आमचा फ्लॅशर चालू राहील का, की आम्हाला फ्लॅशर बंद करून इंडिकेटर द्यावं लागेल. त्याच्यामध्ये असं काही नाही. याच्यामध्ये तुम्ही लेफ्ट राईट इंडिकेटर दिला तर तुमचा फ्लॅशर ॲटोमॅटिक बंद होणार आहे, स्टॉप होणार आहे, आणि तुमचा जो राईट लेफ्ट इंडिकेटर आहे तो ऑन होणार आहे. तो तुम्ही पुन्हा ऑफ केल्यानंतर तुमचा जसा स्टेबल जसा चालू होता फ्लॅशर तसा पुन्हा चालू होणार. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लॅशर बंद करून पुन्हा तो इंडिकेटर देण्याची काही गरज नाही आहे. त्याचा एक मेन हा पॉईंट आहे. दुसरा प्लग अँड प्ले, एका बटनावरती तुम्ही प्रेस करून याचं वेगळं असं बटन येतं. हा विथ बटन आहे, विदाउट स्विच पण येतो. तो मी याच्या आधी मागवला होता पण थोडा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे मी तो कॅन्सल केला आणि याची मी वाट बघत होतो खूप दिवस. तर प्लग अँड प्ले आहे. पहिला ओव्हरराईड तुम्ही लेफ्ट राईट इंडिकेटर दिला तर तुमचा फ्लॅशर ॲटोमॅटिक बंद होणार आहे. तो एक प्लग अँड प्ले. 2 ऑप्शन. वॉटरप्रूफ आहे, हा पूर्ण वॉटरप्रूफ आहे. आणि हा कन्व्हर्टेबल आहे. आता कन्व्हर्टेबलचं तुम्हाला अर्थ सांगतो मी. म्हणजे याचं जे मेन सॉकेट असतं त्या सॉकेटच्या पुढे जे सॉकेट असतं, म्हणजे मागे मेन असं फ्लॅशर असून त्याच्या पुढे जी वायर असते, प्रत्येक गाडीची वेगळी वायर असते. तर ती तुम्ही प्रत्येक गाडीची वेगळी वायर घेऊन जर कुठलाही मागवलात तरी तुम्हाला ती वायर तुम्ही चेंज करून कुठल्याही गाडीला यूज करू शकता. आता एक्झाम्पल, तुमच्या घरी 2 गाड्या आहेत, एक समजा बुलेट आणि एक तुमची नॉर्मल कुठली FZ, TVS अपाची कुठली असेल, तर तुम्ही दोन्ही गाड्यांचे पुढचे प्लग तुम्ही विकत घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर हा एक जर ऑप्शन घेतलात, एक जर तुम्ही हझर्ड घेतलात तरी त्या 2 गाड्याला तुम्ही यूज करू शकता, असं त्यांनी लिहिलं आहे, मेन्शन केलं आहे. त्याचा अर्थ आहे कन्व्हर्टेबल. ॲक्टिव्ह मेमरीचा ऑप्शन म्हणजे तुम्ही कुठला पॅटर्न तुम्हाला समजा आवडला आणि तो तुम्ही पॅटर्न जर गाडी काल तुम्ही गाडी बंद केला आणि तो पॅटर्न तुम्ही सिलेक्ट केला तर गाडी चालू केल्यानंतर तोच पॅटर्न रिवाइज होईल, पुन्हा पॅटर्न ऑन होईल. असं तुम्हाला पुन्हा सारखा पॅटर्न तो शोधावा नाही लागणार. त्याच्यासाठी जो ॲक्टिव्ह मेमरी आहे, ॲक्टिव्ह मेमरी बोलतात की कुठला पॅटर्न तुम्ही रेग्युलर यूज केला तोच ऑन होणार. 1 टच ऑपरेशन आहे, एका बटनावरती तुम्ही पॅटर्न चेंज करू शकता. ओके, म्हणजे 3 वर्षाची वॉरंटी याच्यासोबत. एकदम डिझाईन मस्त आहे, सॉलिड आहे. आपण बघू ती हायपर फ्लॅश कंट्रोल आहे. ज्यांना हायपर फ्लॅशचा इश्यू होतो त्याच्यानंतर तुम्हाला त्यात एक ऑप्शन असतो, ते स्विच चेंज करावं लागतं. मला नाव नाही येतं. हायपर फ्लॅशिंग कंट्रोल आहे. 40 पॅटर्न आहे, सिलेक्टिव्ह 40 पॅटर्न येत आहेत. पुन्हा हे बाकी सोडून द्या. असे ऑप्शन तुम्हाला कळलं असेल, नाही कळलं तर कमेंट करा, मी तुम्हाला नक्की सांगतो. आता याची प्राईस बी मी तुम्हाला सांगतो. वाव, सिंटॅक्स बघू शकता. त्यांची कस्टमर केअर सर्व्हिस खूप छान आहे, कारण मी विदाउट स्विचलेस मागवला होता. त्याच्यामध्ये माझी कस्टमर केअर सर्व्हिस मी बघितली, 1 नंबर आहे. वाव, काय कुठं थँक्यू. हा लोगोचा आहे, हे वॉरंटी कार्ड आहे. बघू शकता, डेट पण आहे. ज्या दिवशी मी मागवलं त्या दिवशी डेट आहे. HR सिंटॅक्स ॲटोमॅटिक करणार याच्यात. ओके, ही गोष्ट आहे. हो काय, ते काय नसतं याच्यात ठेवूया. त्या गोष्टी जपून ठेवा कारण ते मागतात. ओके, नंतर हा मी प्रोडक्ट बोलवतो, हा प्रत्येक गाडीसाठी यूज होणार. हा प्रत्येक गाडीसाठी यूज होणार आणि त्याच्या पुढचं जे सॉकेट आहे ते तुम्हाला प्रत्येक गाडीसाठी वेगळं मागवावं. ओके, मी तुम्हाला सांगतो मी काय. ओके, हे सॉकेट आहे, याचा अर्थ तुम्ही कन्व्हर्टेबल आहे.
म्हणून त्यांनी बोलले की कन्व्हर्टेबल ही केबल तुम्ही प्रत्येक गाडीसाठी वेगवेगळी घेऊ शकता. हा तुमचा सेम राहील, बघा हा सेम राहील. हा नवीन फीचर याच्यामध्ये ॲड केला की हा सेम राहील. ही कन्व्हर्टेबल तुम्हाला फक्त चेंज करायला लागणार. असं काय ते आहे आपल्याला माहीत ना. हां असं आहे. ही केबल तुम्हाला प्रत्येक गाडीसाठी वेगळी घ्यावी लागणार. हे मेन प्रोडक्ट आहे आपलं बाजूला ठेवून. ही केबल, हे बटन आहे, याच्यावरती तुम्ही पॅटर्न चेंज करू शकता. हे एक बटन मेन क्वालिटी आहे, ठीकठाक आहे, क्वालिटी पण छान आहे. आणि ही वायर असते जी आपल्या बॅटरीच्या इथे आपण यूज करतो. मला वाटतं ही फ्लॅशरच्या हायपर फ्लॅशिंग कंट्रोल करण्यासाठी आहे आणि आर्थिंग आहे नॉर्मल, बाकी काय नाही. सो गाईज, ज्यांना हवा होता त्यांनी मागवा. वर्जन 6 ती 3-4 महिने स्टॉकमध्ये नव्हता, त्याच्यानंतर लवकर मागवा ज्यांना मागवायचं. आता एक गोष्ट आहे की काही लोक बोलले की एक्सप्लॅश पण लागेल. आता एक्सप्लॅशबद्दल मी एक गोष्ट पहिली बोललो होतो, आता पुन्हा मी बोलतो की एक्सप्लॅश छान आहे, त्याला पण वॉरंटी आहे 3 वर्षाची. पॅटर्न 60 पॅटर्न आहेत, छान आहे तो पण. असं काय नाही की तो वाईट आहे. फक्त एकच गोष्ट त्याच्यामध्ये मला स्वतःला पर्सनली आवडली नाही की त्याच्यामध्ये आपली जी मागची LED असते, ब्रेकची लाईट असते, तिच्यामध्ये पण काही पॅटर्न आहेत. काही पॅटर्नमध्ये तिचे पण पॅटर्न, म्हणजे काही पॅटर्नमध्ये ती पण ब्लिंक होते. तर मला थोडी सेफ्टीमध्ये आपण कुठे थोडंफार मिस करतो, इकडे तिकडे छेडछाणी करतो असं मला वाटलं. कारण की आपली मेन लाईट असते, एक सेफ्टी लाईट असते, त्याच्यामुळे आपल्या मागच्याला कळतं की आपण थांबणार आहे, आपण आता पुढे जाणार आहे. तर सेफ्टीमध्ये आपण काही छेडछाणी करायला नको. आपण ह्या गोष्टी वापरतो ठीक आहे, कारण आता विंटर थंडीचे दिवस आले तर ही गोष्ट मेन यूज होते थंडीच्या दिवसात. पण आपण जर लावतोय तर ती गोष्ट आपण नीट यूज केली पाहिजे, कारण याचा जर गैरवापर आपण केला तर आपले इंडिकेटरमुळे आपल्या मागचा पण वाचकू शकतो, त्याला पण संबंध नाही आपण कुठल्या डायरेक्शनला जातो. त्यामुळे सेफ्टी तुमच्या ध्यानात ठेवून तुम्ही गोष्टी ह्या केल्या पाहिजे असं मला वाटतं. तर ज्यांना एक्सप्लॅश आवडते आणि एक्सप्लॅश घ्या, तो स्विचलेस आहे. पण स्विचलेसचा एक अजून एक म्हणजे मला आवडलं नाही की तुमच्या बटनवरती प्रेशर येतो की राईट लेफ्ट करून मिडल प्रेस करा, तर तुम्हाला नेहमी करून तुमच्या बटनवरती प्रेशर येतो आणि तुमचं बटन खराब होऊ शकते. त्याच्यापेक्षा ही गोष्ट छान आहे की तुम्ही एकदा लावल्यात की याच्यावरती पॅटर्न तुम्ही चेंज करू शकता. तर ज्यांना हा आवडला त्यांनी हा घ्या. पण मला वाटतं सिंटॅक्सची कस्टमर केअर सर्व्हिस अमेझिंग मला खूप आवडली, म्हणून मी पुन्हा 3-4 महिने वेट करून मी हा मागवला आहे. खूप दिवस वेट केले होते आणि त्याचा मी व्हिडिओ पण टाकला. या व्हिडिओमध्ये कोणाला काही कमेंट करायची असेल, काही प्रॉब्लेम असेल किंवा काही समज नसेल तर मला नक्की कमेंट करा, मी त्याचा आन्सर नक्की देईन. थँक्यू सो मच. ही व्हिडिओ मला इथेच थांबूया आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ज्यांना घ्यायचं आहे त्यांना हे पाठवा, त्यांना हे फ्युचर जे आहे हे समजून आहे. त्याच्यानंतर तुम्ही मागवायचा एक्सप्लॅश मागवायचा, हा मागवायचा, स्विचलेस मागवायचा, कोणताही मागू शकता. थँक्यू सो मच.